नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाहूयात आजच्या चालू घडामोडी। पहिला प्रश्न आजच्या चालू घडामोडी मधला, अलीकडेच चर्चेत असलेले मेकजियांग हे महासागर ड्रिलिंग जहाज कोणत्या देशाने लॉन्च केले आहे? पर्याय 1 चीन, पर्याय 2 जपान, पर्याय 3 तैवान आणि पर्याय 4 दक्षिण कोरिया। त्याचे योग्य उत्तर आहे चीन या देशानं हे मेकजियांग हे महासागर ड्रिलिंग जहाज काही दिवसापूर्वीच लॉन्च केलेलं आहे। तर याबद्दल थोडीशी विशेष माहिती अशी पाहूयात। या जहाजाचे बांधकाम नोव्हेंबर 2021 मध्ये सुरू झालं होतं आणि चीनी भाषेत मेकजियांग या शब्दाचा अर्थ होतो स्वप्न। पाहूयात पुढील प्रश्न, 6व्या खेलो इंडिया युथ गेम्सचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? पर्याय 1 अमित शहा, पर्याय 2 राजनाथ सिंह, पर्याय 3 नरेंद्र मोदी, पर्याय 4 द्रौपदी मुर्मू। तर भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे, म्हणजे पर्याय नंबर 3 नरेंद्र मोदी यांनी या खेलो इंडिया युथ गेमचे उद्घाटन केलेले आहे। तर या खेलो इंडिया युथ गेम बद्दल थोडी विशेष माहिती आपण पाहूयात ती पुढील। 19 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 दरम्यान खेळवली जाणार आहे। या स्पर्धेचं आयोजन तामिळनाडू राज्यातील करण्यात येणार आहे किंवा केल्या जात आहे, ज्याच्यामध्ये चेन्नई, त्रिची, मदुराई आणि कोयंबतूर या 4 शहराचा समावेश आहे। त्याचबरोबर या स्पर्धेचा शुभंकर जो आहे तो वीरा मंगाई वेलू नाचियार ही एक राणी आहे। या राणीच्या ह्याच्यावरून असणारा हा वीरा मंगाई वेलू नाचियार हा या खेळाचा शुभंकर ठेवलेला आहे। आणि 2023 मध्ये ही स्पर्धा भोपाळ मध्य प्रदेश या ठिकाणी आयोजित केली होती। पाहूया पुढील प्रश्न, जगातील कोणता देश हा चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवणारा 5वा देश ठरला आहे? म्हणजे याच्या अगोदर 4 देश यांनी सॉफ्ट लँडिंग केलेली आहे, 5वा देश कोणता झालेला आहे? पर्याय 1 फ्रान्स, पर्याय 2 जपान, पर्याय 3 सौदी अरेबिया, पर्याय 4 इंग्लंड। तर याचं योग्य उत्तर आहे त्या ठिकाणी जपान या देशाने त्या ठिकाणी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलेली आहे। मग ही घटना कधी घडलेली आहे 19 जानेवारी 2024 रोजी। तर या जपानच्या यानाचं नाव काय होतं? तर या जपानच्या यानाचं नाव जे होतं ते मून स्नायपर म्हणून या ठिकाणी चांद्रयान असणारं जपानचं होतं, मून स्नायपर। त्याचबरोबर जाक्सा नावाची यांची असणारी त्या ठिकाणी संस्था आहे, संशोधन संस्था आहे, जशी भारताची नासा आहे तशी जपानची जाक्सा नावाची अंतराळ आहे संस्था आहे। त्याचबरोबर हा जपान 5वा देश आहे। तर जगातले अगोदरचे 4 देश नेमके कोणकोणते आहेत ज्यांनी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले आहे? ते पुढील प्रमाणे आहे, जसं अमेरिका, रशिया, चीन आणि आपला भारत देश या 4 देशांनी त्या ठिकाणी सॉफ्ट लँडिंग अगोदर केलेली आहे चंद्रावर। पाहूया पुढील प्रश्न, फोर्ब्सच्या अहवालानुसार जगातील सर्वात मजबूत चलन कोणत्या देशाचं ठरलेलं आहे? तर बघा, पहिला पर्याय अमेरिका, दुसरा बहरीन, तिसरा चीन आणि चौथा कुवेत। तर याचे योग्य उत्तर आहे कुवेत या देशाचे सर्वात त्या ठिकाणी मजबूत चलन ठरलेलं आहे। मग कुवेत तो कोणता आहे? तर कुवेती दिनार हे असणार आहे। सशस्त्र सीमा बल म्हणजेच SSB चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? पर्याय 1 राहुल रसगोत्रा, पर्याय 2 रणधीर जयस्वाल, पर्याय 3 संजीव खन्ना आणि पर्याय 4 दलजीत सिंग चौधरी। तर या सशस्त्र सीमा बलाच्या महासंचालकपदी दलजीत सिंग चौधरी यांची नियुक्ती झालेली आहे। तर यांच्याबद्दल विशेष माहिती, दलजीत सिंग चौधरी हे उत्तर प्रदेश केडरचे 1990च्या बॅचचे IPS। त्याचबरोबर हे जे दलजीत सिंग चौधरी आहेत हे SSBच्या महासंचालक पदी 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत असणार आहेत। त्याचबरोबर SSBची जी स्थापना आहे एखादी वेळ विचारली जाऊ शकते, तर 20 डिसेंबर 1963 रोजी झालेली आहे। तर अशा पद्धतीमध्ये आजचा हा आपला उपक्रम होता। कसा वाटला कमेंटद्वारे कळवा।